जय गुरुदेव. काल एक पितृपक्षावर व्हिडिओ टाकला आहे मी. तर त्या व्हिडिओमध्ये एक कोणीतरी अशी कमेंट केली आहे मला की कोरोनामध्ये सगळं वाहून गेलं की ग माय. आता कोरोनामध्ये वाहून गेलं ते आता म्हणतात ना, काहीतरी कर्मभोग असतील त्याच्यामध्ये वाहून गेलं. जे गेलं ते गेलं म्हणून काय जग थांबलं का? नाही, जग नाही थांबत आणि जगणं नाही थांबत. हे जे जीवन आहे जसं आहे तसं चालू आहे. तर काहीतरी दुर्घटना झाली म्हणून सगळं जात नाही, जीवन थांबत नाही. जीवन हे जगावंच लागतं आणि जाणं ठेवणं हे सगळं परमेश्वराच्या हातात आहे. त्यांनी कोणाला ठेवलं कोणाला नेलं हे ज्याच्या त्याच्या कर्माचा भाग आहे. तर आपण ते बघायचं नाही, कारण आपण जगतोय, खातोय, पितोय, आहे तसं जीवन जगतोय. कोणाच्या स्वभावात फरक पडला नाही, कोणाच्या मीपणामध्ये फरक पडला नाही किंवा जगण्यात फरक पडला नाही. मागं जसं चालू होतं करोनाच्या आधी, करोना होऊन गेला त्याच्यासाठी थोडे दिवस काहीतरी शांतता झाली, परत आहे तसं जीवन लोकांचं चालू झालं. आपण याच्यावर नाही ना असं काय बोलू शकत. तर मला ज्यांनी कुणी कमेंट केली असेल त्यांच्यासाठी एकच सांगायचं आहे की जे गेलं ते गेलं म्हणून पुढचं थांबत नाही ना. पुढं जगण्यासाठी काहीतरी करावंच लागतं. जसं जगण्यासाठी आपण जेवण करतो तसं जे शास्त्र सांगितले त्या शास्त्रा पद्धतीने किंवा आपल्या अडचणी कमी करण्यासाठी काहीतरी उपाय करतच असतो ना. जेव्हा माणूस आजारी पडतं त्यावेळेला दवाखान्यात हे जातातच ना, मग ते इलाज करतात. तसं मग हे करायला का नको आहे? सुखी जीवन जगण्यासाठी त्याच्यातलाच हा एक भाग आहे आणि हा सगळ्यात आधी आहे. हे जे करल त्याला पुढचे संकट दुःख खूप कमी होतात आणि तारणारा ज्याने जन्म दिलाय तोच तारत असतो. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि नियतीच्या पुढे आणि कर्माच्या पुढे आपण काही करू शकत नाही. कोणीही अमर होऊन आलेलं नाही, सगळे जाण्यासाठीच आले. पण ह्या जीवनात जे आपण जीवन जगतोय हे जीवनातलं जगणं सोपं करण्यासाठी जे सांगितलं आहे ते करावंच लागेल. तर हे उपाय नक्की करत जा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा देव देव. पद्मावती माता की जय.